Hello student, welcome to Sharad Foundation course for subject chemistry, and here is lecture number 6 in which you are going to study what is the meaning of isotope, their examples and isobar. So before going to study the isotopes, we are going to study how to write the representation of element. तर एलिमेंट कसे लिहायचं ते आपण बघणार आहोत, त्यांचं रिप्रेझेंटेशन. फर्स्ट ऑफ ऑल एक्स म्हणजेच एलिमेंटचं सिम्बॉल. नाव सुपरस्क्रिप्टमध्ये ॲटॉमिक मास नंबर आणि सबस्क्रिप्टमध्ये ॲटॉमिक नंबर. So here is example of Fe and nickel, how to write the representation of element. Now isobar. The name was given by Alfred Walter Stewart in 1918 and it is originally taken from the combination of Greek words. Isos means equal and bar means weight. म्हणजे इथं आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, आयसो म्हणजेच काय आहे, इक्वल म्हणजे सेम, आणि बार म्हणजेच वजनदार. काही आपले स्टीलचे जे बार असतात ते वजनदार असतात. ओके, ते लक्षात ठेवा. वजन ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर आयसोबारमध्ये काय आहे, वजन सेम आहे. नाउ आयसोबार्स आर ॲटम्स or nucleids of separate chemical elements having the same number of nucleons. Then what are the nucleons? Nucleons means it is the sum of protons and neutrons as they are present in the nucleus. Now atoms of chemical elements having same atomic mass but different atomic number are called isobars. Now isobar, आता isobar म्हणजे काय, तर ज्यांचा ॲटॉमिक मास सेम आहे मात्र ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे, वेगवेगळा आहे, त्या सगळ्याच एंटिटीजना आपण काय म्हणणार आहे, आयसोबार म्हणणार आहे. नाउ अगेन रिवाइज करूया. ॲटॉमिक मास म्हणजे काय, मगाशी सांगितलंच होतं, सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स टुगेदर फॉर्म ॲटॉमिक मास. नाउ आयसोबार्स ऑलवेज हॅव डिफरंट ॲटॉमिक स्ट्रक्चर बिकॉज ऑफ द डिफरन्स इन ॲटॉमिक नंबर. आता तुम्हाला बऱ्यापैकी कळलं असेल, एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या असतात, केमिकल प्रॉपर्टीज, त्या सगळ्या डिपेंड करतात इलेक्ट्रॉन्सवरती. आणि इथं तर सेम नंबर कशाचा आहे, तर ॲटॉमिक मासचा आहे. आणि ॲटॉमिक मासमध्ये मेजर रोल कोण प्ले करतं, तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, त्यांची जी सम असणार आहे ती. त्यामुळे इथे केमिकल प्रॉपर्टीजचा फार संबंध येत नाही, तर त्या डिफरंटच आहेत. मात्र थोडे फिजिकल प्रॉपर्टीज ज्या असतात त्या थोड्याफार सेम असू शकतात आयसोबारच्या बाबतीत. There are some examples of isobars. Here is iron and nickel. Now iron is having atomic number 26 and nickel is having atomic number 27. Both of them having atomic mass 58. या दोघांचं पण atomic mass जे आहे ते 58 आहे. Now one more example, argon, potassium and calcium. All of them having the atomic numbers 18, 19 and 20 respectively. But the atomic mass is 40. Now the concept is isotope. So before going to study isotope, you have to remember that isotope and isobar are having opposition in their definition. Okay, isotopes are defined as elements with same atomic number but different mass number. For isobar, atomic mass number is same and for isotope atomic mass number different. ओके, तर आपलं थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतं इथं, नेमकं कशामध्ये काय सेम आहे, कशामध्ये काय डिफरंट आहे. त्यासाठी कुठली तरी एकच कन्सेप्ट पक्की लक्षात ठेवायची. तर आपण सोप्यामध्ये जाऊया. आयसोबार ही जी कन्सेप्ट आहे ती पक्की लक्षात ठेवायची. सोपं आहे लक्षात राहण्यासाठी. आयसो म्हणजे सेम आहे आणि बार म्हणजे वजन, म्हणजे ॲटॉमिक मास आयसोबारमध्ये सेम असतं. मग बरोबर त्याच्या विरुद्ध आयसोटोपमध्ये काय असणार आहे, ॲटॉमिक मास डिफरंट आहे. जर ॲटॉमिक मास डिफरंट आहे तर ॲटॉमिक नंबर काय असणार आहे, सेम आहे. नाउ द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ आयसोटोप्स ऑफ एनी एलिमेंट आर ऑलमोस्ट आयडेंटिकल. ऑब्वियस आहे, इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती सेम असणार आहे आयसोटोपमध्ये, त्यामुळे त्यांच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज असणार आहेत त्या सेम असतात. The physical properties of isotopes in a particular element
व्हॅरी फ्रॉम इच अदर. काही अंशाने फिजिकल प्रॉपर्टीज थोड्याफार फरकाने चेंज होऊ शकतात. आता हे जे आयसोटोप्स असतात त्यांचं आपल्याला सेपरेशन करता येऊ शकतं. Processes such as fractional distillation and diffusion are used to separate isotope from one another. Now here are some examples of isotope which are used for better scientific work and medical work also. Now here are the isotopes of carbon. आता तुम्ही इथं पाहू शकता कार्बन 12 जे आहे ते स्टेबल आयसोटोप आहे. नाव हियर इज कार्बन 13 अँड हियर इज कार्बन 14. इट इज अनस्टेबल रेडिओ ॲक्टिव्ह. इथं सगळ्यांच्याच मध्ये प्रोटॉनची जी संख्या आहे ती सेम आहे. नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू 6 अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स डिफरंट ॲज द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स डिफरंट. ओके, सो देअर ॲटॉमिक मास इज ऑल्सो डिफरंट. So here are the isotopes of carbon. They are having atomic number same. Now here are the examples of hydrogen isotopes. This is the protium, deuterium and tritium. Now protium is about 99.985% of hydrogen atom is contained by this protium, and 0.015% is contained by deuterium, and rest very small amount is contained by this tritium. And this deuterium is used in nuclear fusion reactors, and this protium is our regular hydrogen. Now here is examples of some chlorine isotope. As you can see, their atomic number is same and atomic mass number is different. So chlorine is having lot of isotopes. Among these isotopes, chlorine 35 and chlorine 37 are mostly stable isotopes. Now the difference between the isobar and isotope. Here atomic number of isobars vary from each other. In case of isotope, atomic numbers of all isotopic forms are equal, that is they are same. Isobars are different chemical elements having same atomic mass. इकडे काय येणार? Isotopes are atomic structures with different atomic mass. Basically isobars are different elements. As we have seen one example, argon, potassium, calcium, these three elements are totally different from each other, means isobars are different elements. Here they are the same chemical elements. Just आपण एक example बघितलं, कार्बन 13, कार्बन 14, कार्बन 12 हे सगळे जे आहेत ते सेम एलिमेंट आहेत. ओके, सो आयसोटोप्स आर बेसिकली सेम chemical element with their different forms. Now the physical properties can be similar to each other. कधी कधी काही प्रॉपर्टीज ज्या असतात आयसोबार्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज त्या सेम असू शकतात. नाव ऑल आयसोटोपिक फॉर्म्स ऑफ सिंगल एलिमेंट हॅव डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. यांच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज असणार आहेत आयसोटोप्सच्या त्या डिफरंट असणार आहेत. नाव नेक्स्ट वन इज वी आर गोइंग टू कन्सिडर वन एक्झाम्पल अँड देन वी आर गोइंग टू कम टुवर्ड्स दॅट कन्सेप्ट. आपण काही एक्झाम्पल्स घेणार आहे आणि मग त्याच्यावरनं त्या एक्झाम्पल्सवरून आपण त्या कन्सेप्टवरती येणार आहे. आता तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसत आहे कार्बनचं एक्झाम्पल. ॲटॉमिक नंबर 6 आहे, ॲटॉमिक मास नंबर 14 आहे. नाव जर आपल्याला नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढायचे असतील तर आपण काय करणार? सिंपल आहे, ॲटॉमिक नंबर आहे दिलेला, ॲटॉमिक मास नंबर पण आहे. ॲटॉमिक मास नंबर सबस्ट्रॅक्ट करूया ॲटॉमिक नंबर त्याच्यामधून, यू विल गेट द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. नाव द एक्झाम्पल इज ऑफ नायट्रोजन. Here is atomic mass number is 15 and atomic number is 7. So number of neutrons 8. Likewise oxygen, same number of neutrons.
या तिन्ही एक्झाम्पलमध्ये सिमिलरिटी काय मिळाली आपल्याला, देअर आर सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स दॅट इज 8. नाव ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स, हे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते डिफरंट एलिमेंट्स आहेत विच कंटेन सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, दे आर कंटेनिंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड दोज आर कॉल्ड ॲज आयसोटोन्स. यांनाच आपण काय म्हणतो, आयसोटोन्स. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित कळलं असेल. आयसोटोप म्हणजे काय, आयसोबार म्हणजे काय आणि आयसोटोन म्हणजे काय. परत एकदा थोडंसं रिवाईज करूया. आयसोबारमध्ये आपल्याला सेम वेट लक्षात ठेवायचं आहे आणि आयसोटोपमध्ये सेम ॲटॉमिक नंबर असतो. इन केस ऑफ आयसोटोन्स नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर सेम. Thank you, and if you find any queries you can contact here.